नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सायन्स पार्ट सेकंडमधील 6 चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशनचा आपण स्टडी करत आहोत. त्याच्यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत फायलम कॉर्डेटा म्हणजे समपृष्ठ रज्जू प्राण्यांचा संघ, त्याचा आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण न्यूरोकॉर्डेटा, सेपॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा या 3 सब फायलमचा देखील अभ्यास करणार आहोत. तसेच व्हर्टिब्रेटाचे 6th क्लास, त्याच्यामधील जे ॲनिमल्स आहेत ते आपल्या सभोवताली आपण बघत आलेलो आहोत. त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास करायला आपल्या या ठिकाणी इझी जाणार आहे. तर चला आपण स्टार्ट करू या ठिकाणी फायलम कॉर्डेटा. परंतु त्याच्या आधी जर का तुम्ही मागील व्हिडिओ बघितले नसतील तर ते आवश्यक बघा, कारण त्या ठिकाणी फायलम कॉर्डेटा व नॉन कॉर्डेटा याचा डिफरन्स आपण बघितलेला आहे. तसेच हे जे 10 फायलम्स होते ते लक्षात ठेवण्यासाठी मी त्या ठिकाणी एक ट्रिक त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे मागील व्हिडिओ आवश्यक बघा मित्रांनो. तर चला आपण या ठिकाणी बघू फायलम कॉर्डेटा. बघा, फायलम कॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड अँड स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट. नोटोकॉर्ड आणि स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असतात, परंतु ते डॉर्सल साईडला दिसून येतात, आपल्याला पाठीमागच्या बाजूला दिसून येतात. फॅरेंजियल गिल स्लिट्स अँड हर्ट इज ऑल्सो प्रेझेंट. बघा, फॅरेंजियल गिल स्लिट म्हणजे ग्रसनी, कल्ला, विद्रे हे सुद्धा आपल्याला कॉर्डेटामध्ये दिसून येतात, परंतु ते कुठे असतात तर व्हेंट्रल साईडला म्हणजे पोटाकडच्या बाजूला आपल्याला ते दिसून येतात मित्रांनो. तर बघा, ह्या कॉर्डेटाची फायलम कॉर्डेटाचे 3 सब फायलम पडलेले आहेत. सब फायलम युरोकॉर्डेटा, सब फायलम सेपॅलोकॉर्डेटा अँड सब फायलम व्हर्टिब्रेटा. हा जो पहिला जो आहे सब फायलम युरोकॉर्डेटा, बघा त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट्स इन ओनली टेल रिजन. नोटोकॉर्ड कुठे असतो तर ओनली टेल रिजनला, शेपटीकडच्या बाजूला आपल्याला नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू त्या ठिकाणी दिसून येतं, म्हणून आपण त्याला पुच्छ समपृष्ठरज्जू प्राण्यांचा उपसंघ असं देखील म्हणतो. दे आर मरीन, ते पूर्णपणे सागर निवासी आहेत. दे आर हर्मॅफ्रोडाईट म्हणजे उभयलिंगी आपल्याला दिसून येतात. एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल ऑर्गन्स, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आपल्याला दिसून येतात. बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. बघा, याची जी स्किन आहे हे ट्युनिकपासून ती तयार झालेली आहे. त्याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील हार्डा मेनिया अँड डोलिओलम, ही युरोकॉर्डेटाची एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. सेकंड जो सब फायलम आहे सेपॅलोकॉर्डेटा, त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. बघा, सेपॅलोकॉर्डेटामध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो शीर्षपासून पूर्ण शरीरभर ती लेंथ एवढा नोटोकॉर्ड आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो, म्हणून आपण त्याला शीर्ष समपृष्ठ रज्जू प्राणी असे म्हणतो. ते बघ, ते कसे आहेत तर दे आर स्मॉल फिश लाईक मरीन युनिसेक्शुअल ॲनिमल. ते अतिशय स्मॉल आहेत, फिश लाईक त्या ठिकाणी त्याची बॉडी आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने ते मरीन सागर निवासी आहेत. युनिसेक्शुअल एकलिंगी म्हणजे मेल अँड फिमेल दोन्ही ते सेपरेट असतात. ॲनिमल फॅरेंजियल फॅरेनेक्स व्हेरी लार्ज. बघा, या ठिकाणी फॅरेंजियल गिल स्लिट्स आहेत ती अतिशय लार्ज आपल्याला दिसून येतात. अँड कंटेन गिल स्लिट, त्याला कल्ला वगैरे सुद्धा दिसून येतं. त्याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील ॲम्फिऑक्सस. आणि थर्ड जो सब फायलम आहे फायलम व्हर्टिब्रेटा. इन दिस ॲनिमल नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. बघा, या ठिकाणी जो नोटोकॉर्ड आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे तर व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पृष्ठरज्जूचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी पाठीच्या कण्यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचे 6 क्लास या ठिकाणी पडलेला आहे. सायक्लोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटाला आपण म्हणतो चक्रमुखी प्राण्यांचा वर्ग. पायसेस मत्स्यवर्ग, ॲम्फिबिया उभयचर वर्ग, रेप्टिलिया सरीसृप वर्ग, एव्स पक्षी वर्ग, मॅमेलिया सस्तन प्राण्यांचा वर्ग. तर चला आपण या ज्या 6 क्लास आहे या 6 क्लासचा आपण डिटेलमध्ये स्टडी करू. फर्स्ट क्लास दिसून येतो आपल्या या ठिकाणी सायक्लोस्टोमॅटा, चक्रमुखी प्राण्यांचा वर्ग. दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ प्रोव्हाइडेड विथ सकर्स. मग या ठिकाणी जे माउथ दिसून येतं आपल्याला ते कसं आहे, जबडे विरहित, जॉलेस अँड प्रोव्हाइडेड विथ सकर्स, चुशीमुख आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाऊट एनी स्केल्स. बघा, त्याची जी स्किन आहे ती कशी आहे, सॉफ्ट आपल्याला दिसून येते आणि विदाऊट स्केल म्हणजे खवलेयुक्त आपल्याला दिसून येते. पेअर्ड अपेंडेजेस आर ॲबसेंट. बघा, जे आर्म असतील किंवा लेग असतील
त्याला आपण ॲपेंडेजेस म्हणतो, परंतु ते या ठिकाणी आपल्याला ॲब्सेंट दिसून येतात, म्हणून पेअर्ड ॲपेंडेजेस आर ॲब्सेंट. एंडोस्केलेटॉन इज कार्टिलॅजिनस. बघा, जे अंतकंकाल आहे ते कसं आहे, कार्टिलॅजिनस, जे सॉफ्ट बोन्स असतात त्याला आपण कार्टिलॅजिनस म्हणतो, किंवा आपण त्याला कास्ती असे देखील म्हणतो. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट. बहुतेक प्राणी हे बाह्य परजीवी दिसून येतात. त्याचं एक्झाम्पल पेट्रोमायझॉन आणि मेगझिन्स आपल्याला सांगता येतील मित्रांनो. सेकंड जो क्लास आहे बघा, पायसेस, त्याला आपण म्हणतो मत्स्यवर्ग. बघा, दीज आर कोल्ड ब्लडेड. हे कसे आहेत, थंड रक्ताचे, किंवा आपण त्याला पायकिलोथर्म्स असे म्हणतो, कारण यांचे जे बॉडी टेम्परेचर आहे हे एन्व्हायरमेंटप्रमाणे चेंज होतं, ते कॉन्स्टंट राहत नाही, म्हणून आपण यांना कोल्ड ब्लडेड म्हणतो. दे आर मरीन, सागर निवासी आहेत ते. काही फ्रेश वॉटर्स, गोड्या पाण्यातील दिसून येतात. बॉडी स्पिंडल शेप्ड टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. बघा, त्याचा बॉडीचा जो शेप आहे तो कसा आहे, निमुळता दोन्ही टोकांना आपल्याला दिसून येतो, स्पिंडल शेप्ड, कारण जो पाणी आहे त्याचा प्रतिरोध त्या ठिकाणी त्याच्यातून जाण्यासाठी त्यांना बॉडीचा शेप कसा असतो, तो स्पिंडल शेप्ड. दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स. या ठिकाणी पेक्टोरियल फिन असतील, पेल्विक फिन असतील, वेंट्रल फिन असतील, हे कसे आहेत, पेअर्ड, जोडी जोडीने असतात. परंतु त्या ठिकाणी काउडल फिन किंवा डॉर्सल फिन जे आहेत ते काय तर अनपेअर्ड आहे, ते आपल्याला पेअर्ड दिसून येत नाही. आणि टेल फिन जो आहे त्याचा उपयोग स्विमिंगसाठी केला जातो. त्या ठिकाणी काउडल फिनलाच आपण त्या ठिकाणी टेल फिन असं म्हणतो. एक्झोस्केलेटॉन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स अँड एंडोस्केलेटॉन इज आयदर कार्टिलॅजिनस ऑर बोनी. जे बाह्य त्याचं स्केलेटॉन आहे ते स्केलच्या स्वरूपात खवल्यावरती आपल्याला दिसून येतं, आणि एंडोस्केलेटॉन म्हणजे अंतकंकाल हे कार्टिलॅजिनस म्हणजे कास्तिमय, आणि बॉनी म्हणजे अस्थिमय. कार्टिलॅजिनस तुम्हाला मी सांगितलं की कार्टिलॅजिनस म्हणजे सॉफ्ट बोन्स, आणि हार्ड बोन असतात त्याला आपण बोनी, अस्थि असे म्हणतो. रेस्पिरेशन्स ऑकर्स विथ गिल्स. बघा, रेस्पिरेशन श्वसन कशाने करतात तर गिलच्या सहाय्याने, कल्ल्यांच्या सहाय्याने ते करतात. त्याचं एक्झाम्पल रोहू, पॉम्फॉर्ट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे अँड स्टिंग रेज, हे त्याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. नेक्स्ट क्लास आहे आपला क्लास ॲम्फिबिया. त्याला आपण उभयचर वर्ग म्हणतो. दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्व्ही लाईफ अँड परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. जेव्हा हे लार्व्ही लाईफमध्ये असतात ते कंपल्सरी पाण्यामध्ये असतात, आणि ते ॲक्वॅटिक रेस्पिरेशन त्या ठिकाणी करत असतात. वेअर ॲज दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड ड्युरिंग ॲडल्ट लाईफ अँड कॅन परफॉर्म ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पिरेशन. परंतु जेव्हा ते ॲडल्ट होतात, पूर्णपणे ग्रोथ होते त्याची, तेव्हा ते एरियल रेस्पिरेशन देखील करायला लागतात. जेव्हा ते वॉटरमध्ये असतात तेव्हा ते स्किन मार्फत त्या ठिकाणी रेस्पिरेशन करतात. दे हॅव 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. बघा, त्या ठिकाणी 4 आर्म आणि लेग्स अशा प्रकारे 2 पेअर्स आपल्या ठिकाणी त्याचे दिसून येतात. अपेंडेजेसच्या डिजिट्स आर विदाउट क्लॉज. त्याच्या ज्या अंगुली आहेत त्यांना नखं आपल्याला दिसून येत नाही. एक्झोस्केलेटॉन इज ॲब्सेंट. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ज अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. बघा, तिची जी स्किन आहे ती नेहमी ती ओलसर ठेवतात ते, कारण रेस्पिरेशनसाठी त्यांना ती उपयोगी पडते. एक्सटर्नल एअर इज ॲब्सेंट बट टिम्फॅनम इज प्रेझेंट. या ठिकाणी बघा, एक्सटर्नल एअर त्या ठिकाणी ॲब्सेंट आहेत, परंतु टिम्फॅनम आपल्याला दिसून येतो. टिम्फॅनम इज प्रेझेंट. नेक इज ॲब्सेंट. आयज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. बघा, या ठिकाणी आय जे आहे ते बटबटीत मोठे दिसून येतात, नेक ॲब्सेंट दिसून येते. त्याच्या आयलिड्स आपल्याला दिसून येते त्याच्यावरती. त्याचे एक्झाम्पल फ्रॉग, टोड अँड सॅलमँडर आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे क्लास रेप्टिलिया. सरीसृप, त्या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग आपण म्हणतो. अकॉर्डिंग टू द कोर्स ॲनिमल इव्हॉल्युशन दीज आर फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल. हे पहिले टेरेस्ट्रियल ॲनिमल आपल्याला सांगता येतील. दीज आर कोल्ड ब्लडेड. हे देखील कसे आहेत, थंड रक्ताचे, कारण त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर एन्व्हायरमेंटप्रमाणे चेंज होतं. दे क्रिप्स ऑन द लँड्स ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. जेव्हा ते क्रिप म्हणजे सरपटतात तेव्हा त्याची बॉडी त्या ठिकाणी ती उचलली जात नाही त्यांच्या, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ते सरपटताना वाटतात. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. स्किन कशी आहे, ड्राय आणि स्केली, कोरडी आणि खवलीयुक्त आपल्याला दिसून येते. नेक इज प्रेझेंट्स बिटवीन हेड अँड ट्रंक. एक्सटर्नल एअर इज ॲब्सेंट. यांना बाह्य कर्ण त्या ठिकाणी दिसून येत नाही. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. अंगोलीना त्या ठिकाणी नखे दिसून येतात. एक्झाम्पल टॉर्टाईज, लिझार्ड अँड स्नेक्स, हे त्याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येते.
क्लास एव्स म्हणजे पक्षी वर्ग आपण त्याला म्हणतो. दीज वर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली ॲडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. बघा, हवाई जीवनासाठी हे पूर्णपणे त्यांचं शरीर त्या ठिकाणी अनुकूलन झालेलं आपल्याला दिसून येतं. दीज आर वॉर्म ब्लडेड, हे उष्ण रक्ताचे आहेत. आपण त्याला म्हणतो की त्यांच्या शरीराचं जे बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं, ते एन्व्हायरमेंटप्रमाणे चेंज होत नाही, म्हणून आपण त्यांना वॉर्म ब्लडेड म्हणतो. देअर बॉडी स्पिंडल शेप टू मिनिमाइज एअर रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. बघ, उडण्यासाठी त्याची बॉडी देखील हवेमध्ये सहज त्यांना उडता यावं म्हणून त्या ठिकाणी त्याची बॉडी स्पिंडल शेप्ड, दोन्ही टोकांना निमुळती आपल्याला दिसून येते. 4 लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. पुढचे जे त्याचे पंखामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. डिजिट्स आर कवर्ड विथ स्केल्स बिअर क्लॉज. अंगोलींना नखे असतात आणि खवले त्या ठिकाणी दिसून येतात. नेक इज प्रेझेंट्स बिटवीन हेड अँड ट्रंक. जॉज आर मॉडिफाईड इन टू बीक. जो जबडा आहे त्याचं मॉडिफाईड कशामध्ये झालेलं तर बीकमध्ये, चोचीमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचे एक्झाम्पल पिकॉक, पॅरोट, पिजन आणि डक आणि पेगबिन आपल्याला सांगता येतील. लास्ट या ठिकाणी क्लास मॅमिलिया. प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड इज टिपिकल कॅरेक्टर्स ऑफ मॅमिलिया. बघा, अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टर्स दूध स्रवणाऱ्या ज्या ग्रंथी असतात या मॅमिलियामध्ये प्रेझेंट्स असतात. दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड, हे उष्ण रक्ताचे प्राणी असतात. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक अँड ट्रंक अँड टेल. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, क्लॉज ऑर हूज. म्हणजे नेल्स म्हणजे त्यांना एकतर नखे असतात, नखर असतात किंवा खूर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. एक्झोस्केलेटॉन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर्स. बाह्य जी त्वचा आहे त्याच्यावरती त्याचे केस दिसून येतात किंवा लोकर त्या ठिकाणी दिसून येते. त्याचं एक्झाम्पल एलिफंट, ह्युमन, कांगारो, डॉल्फिन अँड बॅट. लक्षात ठेवायचं. आपल्याला माहिती मित्रांनो, डॉल्फिन आपल्याला वाटतं की हा मत्स्य वर्गामध्ये येतो, परंतु तो मत्स्य वर्गामध्ये येत नाही, तर तो मॅमिलिया या वर्गामध्ये येतो. आणि बॅट पण आपल्याला वाटतो की हा एव्जमध्ये येईल, पक्षी वर्गामध्ये, परंतु तो मॅमिलिया वर्गामध्येच येतो. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी फायलम कॉर्डेटा, त्याचे 3 सब फायलम, व्हर्टिब्रेटाचे 6 क्लास या ठिकाणी लक्षात ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा खरोखरच खूप आभारी आहे. धन्यवाद.